पुष्पांजलीला घेऊन घ्या त्यांच्या हातातून तिथे ठेवून द्या. तुम्ही देवाला तुम्ही आरती घेऊन घ्या, देवाला देऊ द्या. पहिले तुम्ही देवाला द्या, मग तुम्ही घ्या. तुम्ही घेऊन घ्या. मंत्र पुष्पांजलीला ध्यायेत तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. गोपाल कृष्ण भगवान की जय. भाऊ घे पुढून आणि मागून घे. टाळवाले पुढे इकडे जायचं. आम्ही इकडे इकडे जायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय.
विद्यावान गुणी अति चातुर राम नाथ करिवे को आतुर विकट रूप धरे पंकज रावा रामचंद्र के काज सवारे रघुपति जी ने बहुत बढ़ाई सजन तुम्हारो जस गावे धनकादिक ब्रह्मादिक मनीषा जमक वेद दिक्पाल जहारे तुम उपकाल सुग्रीवै देना तुम्हारो मंत्र विभीषण माना युग सहस्र योजन बर भानु मोटिका मेलम कमाई दुर्गम काज जगत के जेते राम दुआरे तुम्हारे हमारे तुम्हारी शरण महावीर जब नाम सुनावे हनुमत वीरा मन क्रम बदल ध्यान जो गावे काज सकल तुम जाना जीवन फल पाओ हरे पर सिद्धि रतौनियारा असुर निकलना
संकटहरण मंगलमूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभूप सियावर रामचंद्र की जय। बोलो भाई सब संतन की जय। जय जय सिया राम। संतोष मामांना देऊन द्या। माइक लाग गया माइक। बस बस करो। आवाज दे बस बस।
जिंकले का याला मागे येणं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय हरि ज्ञानेश्वर महाराज की जय हरि की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हरि Hare
मग विठोबा जेबाय आठविले मनी बोले अमृत वचनी तया प्रती रामकृष्ण हरी Sri Ram, Sri Ram, Sri Ram, Sri Ram, Sri Ram, Sri Ram, Sri Ram. रूप पाहता नुसले hello, 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 hello. Krishna Mani. Krishna Mani.
श्रीरामशरणं समस्तजगतां रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामातिरस्यति कालभीमभुजगौ रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चात् शोणिजटा विनाशद्विजां कृत्वावतारं प्रभो अथवा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं तुझ्या मंदिरी आरत जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुतिधन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा तुकीता तुका हा परब्रह्मरूपी तुकीता तुका हा पावला सत्स्वरूपी तुकाराम हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावलावर महाता घेई घेई माझी सेवा सेवा दीन दुबळ्याची देवा कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम ठल विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग काल्या या प्रकरणातला असून जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज आपल्याला काला वाटण्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भात आपल्याला बोध देतात. काला वाटण्यासाठी काय केलं पाहिजे. तुकाराम महाराज आपल्याला मार्गदर्शन करतायत की काय केलं पाहिजे काला वाटण्यासाठी आणि काला खाण्यासाठी. काला वाटणं आणि काला खाणं या दोघींमध्ये फरक आहे. काला वाटणे आणि काला खाणे. बरं 2 मिनिटात
काला वाटणे आणि काला खाणे यामध्ये फरक आहे. जो वाटतो तो खाऊ शकत नाही आणि जो खातो तो वाटू शकत नाही. जो वाटतो, आता सगळ्यांना काला वाटल्यानंतर मला खावा लागतो. जो कोणी आणून देईल तो देतो. मला लगेच पहिले मी खाऊन घेतला याच्यातला तर तुम्ही म्हणाल महाराष्ट्र पहिलेच. हॅलो, जो वाटतो तो खाऊ शकत नाही आणि जो खातो तो वाटू शकतो. म्हणून काला सेवन करणारा सुद्धा अधिकारी लागतो. सगळ्यांच्या नशिबात काला, सगळ्यांच्या नशिबात घरी पोळीचा काला असेल, पण कीर्तनातला काला सगळ्यांच्या नशिबात नाही. का नशिबात नाही तर त्याला अधिकारी वर्ग लागतो. काल्याचा प्रसाद खायला कोण लागतं? अधिकारी लागतं. बिना अधिकाऱ्याचा काला मिळत. अहो परमार्थातच काय, संसारात सुद्धा अधिकार लागतो. संसारात सुद्धा अधिकार लागतो. आपण नोकरीला जातो तेव्हा आपले कागदपत्र ठेवतो की बा मी ही डिग्री मिळवलेली आहे, मी या तुमच्या नोकरीच्या अधिकारास पात्र आहे, मी एवढं शिकलो आहे, एवढं असं झालेलं आहे. लग्न करताना सुद्धा दाखवावं लागतं की आमचा पुण्याला एक फ्लॅट आहे, मुंबईला एक फ्लॅट आहे, गावाकडे जमीन आहे, मी शिकलेलो आहे, 10 लाख रुपये वर्षाचं इन्कम आहे. काय दाखवावं लागतं? अधिकार दाखवावा लागतो की मी तुमच्या मुलीला घेऊ शकतो. अधिकार दाखवावा लागतो. आपण बायोडाटात सगळं लिहितो किंवा मी एवढं शिकलेलो आहे, 10 लाख रुपये इन्कम आहे, पुण्यात फ्लॅट आहे, मुंबईत फ्लॅट आहे, आईबाप नाही आहे. हा मग आता ते आईबाप असले की चालत नाही पुणे मुंबईला. भाऊ बहीण नाहीये, एकुलता एक आहे, असा अधिकार दाखवावा लागतो. त्याच्याशिवाय सुद्धा मुलगी मिळत. मग परमार्थात सुद्धा अधिकार दाखवावा लागतो. बिना अधिकाराचं मिळत नाही. बिना अधिकाराचं परमार्थात सुद्धा काहीच मिळत नाही. आणि अधिकार आपल्याकडे आहे हे समजतं कोणाला? तुमच्याकडे अधिकार आहे किंवा नाही आहे हे एक तर संतांना कळतं आणि दुसरं परमात्म्याला कळतं की हा अधिकारी श्रोतृवर्ग आहे का नाही. अर्जुनाने भगवंताला विचारलं रणभूमीत की माझ्या मनाची द्वंद्व स्थिती झाली आहे, तर आता इथं मला मार्गदर्शन करा. अर्जुन अधिकारी होते म्हणून भगवंतांनी गीतेचा उपदेश केला. एकदा आमचे मोठे भाऊ नेहमी दृष्टांत सांगतात. एकदा एक शिष्य गुरुजींनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे प्रवचनाला बसला. पहिले त्याच्या प्रवचनाला 6 लोक होते, नंतर 5 झाले, मग 4 झाले, 3 झाले. तो शिष्य कंटाळला. गुरुजींना म्हणे उद्यापासून प्रवचन बंद. म्हणे का रे बाबा, काय झालं? काही नाही म्हणे महाराज, पहिले 6 लोक होते, आता 5 झाले, मग 4 झाले, आता 3च आहे, उद्या 2च येतील. अरे म्हणे खूप भाग्यवान आहे तू, तुला 3 तरी श्रोते भेटतात. भगवंताने अर्जुनाला जेव्हा गीता सांगितली तेव्हा किती श्रोते होते? म्हणजे आम्ही भाग्यवान आहे का नाही? तुम्ही सगळे आले तर चला विठ्ठला. दृष्टांत संपला. मला सांगायचं एवढं आहे की अधिकाराशिवाय आपल्याला काहीच प्राप्त होत नाही.
आणि एखाद्या वेळेस अधिकार असला आणि अहमपणा आला की तो काला सुद्धा चालला जातो. अधिकार असला आणि काला घ्यायला जरी आले पण त्या अधिकारामध्ये अहंकार असला तरी अहमपणा चालला जातो. ब्रह्मादिकांचा अधिकार होता पण अहंकार आला. काल्याच्या मिशे देव झाले जळी मासे. अहो एवढं करण्यापेक्षा इंद्रादिक ब्रह्मादिकांनी सगळ्यांनी भगवंतासमोर हात जोडून आम्हालाही प्रसाद द्या लगेच पटकन मिळाला असतो. एवढे मासं होण्यापेक्षा गोपाळ झाले असते तर. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. आपल्यामध्ये नम्रता येत नाही. नम्र झाला की काला मिळाला. नम्रता महत्वाची आहे. नम्रता कुठून उत्पन्न होते तर वाणीतून. वाणी जर चांगली असेल तर आपण नम्र समजले जातो आणि आपल्या हातावर काला मिळतो. आपण जर नम्र नाही झाले अहंकारी राहिलो तर काला मिळत नाही. काला मिळत नाही. मग काला अधिकारी आहे एक गोष्ट ठीक आहे पण मग त्या अधिकाराकरता आम्ही काय प्राप्त केलं आहे की आपल्याला काला मिळतो. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. एके ठाई म्हणजे काय. सगळ्यांमध्ये प्रेम निर्माण करून एकनिष्ठ राहून एक परमात्म्याची भक्ती करणं म्हणजे एके ठाई. एक तत्व नाम एक तत्व नाम दृढ झाले. एकनिष्ठ परमात्म्यावर एकनिष्ठ राहिलं एक तत्व राहिलं की आपल्या हातात काला मिळतो. पण आपण भाविक असलं पाहिजे. आपण भाविक नाही. 7 दिवस भागवत सप्ताह श्रवण केला नाही पण त्याच्या हातात काला पडतो. तो काला नसतो त्यात दही लाह्या असतं. पण जो भाविक असतो ज्याचं काल्याचा प्रसाद 7 दिवसामधल्या भागवतामध्ये त्याचं मन द्रवतं. भगवंताचं गुणानुवर्णन ऐकल्यावर सुदाम्याचं चरित्र ऐकल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी येतं. कंसाचा वध झाल्यावर त्याला हर्षोल्लास होतो की भगवंताने अधर्माचा नाश केला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कंसाचा वध झाल्यानंतर त्याला हर्ष होतं. भगवंताचं लग्न लागल्यानंतर आनंद प्राप्त होतो. भगवंताचं जन्म झाल्यानंतर त्याला आनंद प्राप्त होतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवंताचं सच्चित आनंद हे 3 स्वरूपाचं 3ही प्रकारामध्ये भगवान अवतार धारण करतात. सत्य भगवंताचं रूप आहे, चित भगवंताचं रूप आहे आणि आनंद सुद्धा भगवंताचं. सगळं तुमच्याजवळ आहे पण तुम्हाला आनंदच नाही तर सगळं संपलेलं आहे. सगळं तुमच्याजवळ आहे पण तुमच्याशी सत्यच कोणी बोलत नाही, तुम्हीच कोणाची सत्य बोलत नाही, सगळं संपलेलं आहे.
आणि सगळं तुमच्याकडे आहे पण तुमचं चित्त नेहमी असमाधानी असतं तर सगळं संपले. चित्ताची चित्तभूमी अस्थिर आहे. 7 प्रकारच्या चित्तभूमी आहे. आपण बऱ्याच वेळात मला त्या विषयाकडे जायचं नाही. 7 प्रकारच्या चित्तभूमी. ते चित्त जर अस्थिर असेल मग आता ते अस्थिर चित्त शांत करण्यासाठी काय तर सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा तस्य स्मरण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय चित्त शांत होत नाही, चित्त समाधानी होत नाही. मग म्हातारपण आलं तरी सुनांसमोर संतापच असतो फक्त, चित्त समाधानी नसलं. चित्त कसं पाहिजे सम्यक आधा येते चित्त. हा चित्तामध्ये सम्यकतेचं आधान झालं की चित्त समाधानी होतं. आणखीन आमच्या महाराजांच्या भाषेत म्हणजे दादांच्या भाषेत सांगायचं झालं तर चित्त समाधानी कसं होतं. समाधान सत्वगुण मर्यादा धर्म आणि निष्ठा या सगळ्या गोष्टींना मनुष्य एकनिष्ठतेने चालत राहिला. सत्य मर्यादा धर्म आणि निष्ठा ह्या 4ही गोष्टी आपण तंतोतंत पालन केल्या तर मनुष्याचं चित्त समाधानी होतं. भगवंताच्या नामाने सुद्धा मनुष्याचं चित्त समाधानी सदा चित्ता समाधान चित्ताला समाधान प्राप्त होण्यासाठी भगवंताच्या नामामध्ये रममाण व्हावं लागेल. भगवंताच्या नामामध्ये जर आपण रममाण झालो नाही, भगवंताच्या नामाचं संकीर्तन आपण केलं नाही तर चित्ताला समाधान प्राप्त होत नाही. कसं भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. लाज भय चिंता दुरावला मान लाज भय चिंता दुरावला मान येणे नोहे साधन या परते गावना तुळे मनाची जोगे गावना तुळे मनाची जोगे गावना भगवंताचं नामस्मरण कसं करायचं आहे. लाज भय चिंता दुरावला मान या नोहे साधन या परते. याच्याशिवाय दुसरं साधन नाही. मग तो आनंदात स्वचित्तात रममाण झालेला माणूस साधक काय करतो तर गाऊ नाचू उडे मनाची या जोगे. मग त्याचं मन त्या कीर्तनात नाचायला लागतं, भगवंताच्या नामात नाचायला लागलं. कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल.
कलियुगामध्ये भगवंताचं नामसंकीर्तनच हा एकमेव उपाय आहे. भगवंताचं नामसंकीर्तनच एकमेव उपाय आहे. त्याच्याशिवाय भगवंत, कारण ज्ञानाचा मार्ग आपण पकडू शकत नाही. वैराग्याचा तर दूरदूरपर्यंत संबंध येत नाही. एखाद्या वैराग्य म्हणजे बरेच जण काय म्हणतात, मी बऱ्याच वेळेस दृष्टांत दिला, एखाद्याला डायबिटीज झालं की तो म्हणतो आपल्याला साखर बिलकुल चालत नाही, आपला वैराग्य आहे त्याच्या बाबतीत. असं नाही, असं वैराग्य कामाचं नाही. आम्हाला काही 4 व्हीलर गाडी घ्यायची इच्छा नाही, वैराग्य आहे आमचं त्याच्याबद्दल. आज तुझ्याकडे पैसे आहे का, तर नाही. पैसे असून गाडी न घेणं म्हणजे वैराग्य आहे. सुख असून उपभोगायचे नाही म्हणजे ते वैराग्य आहे. पण कुठले सुख, तर भौतिक सुखाचा त्याग करणं म्हणजे वैराग्य आहे. ज्ञान, आता परवाच्या दिवशी घट या विषयावर बोलत होतो. मृत्तिका घट आणि आकाश घट सगळं पंचतत्वांनी बनलेलं आहे. त्या संदर्भात ते इतकं क्लिष्ट होत गेलं, इतकं क्लिष्ट होत गेलं की ते समजता समजेना. म्हणून ज्ञाना आणि वैराग्यापेक्षा आपल्यासारख्या संसारी जीवांना भक्ती मार्ग सगळ्यात सुलभ आहे. आणि भक्ती मार्ग ज्ञानात तरी प्राण, व्यान, उदान, कुंभक, रेचक करून ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. उपवास करावा लागतो, वैराग्यात सगळं त्यागावं लागतं. भक्तीला कसं केव्हापासून सुरुवात करायची? नारद भक्ती सूत्रामध्ये नारद म्हणतात पहिल्या सूत्रामध्ये, अथा तो भक्ती व्याख्यास्याम, अथा आतापासून भक्ती. केव्हापासून? मी केव्हाच पाहतोय टाळ्याच वाजवत नाही, तुम्ही म्हणे आतापासून भक्ती. विठ्ठला विठ्ठला म्हणून भक्ती मार्ग आपल्याला सुलभ आहे. मग भक्ती मार्गातच काला आहे. ज्ञान मार्गात आणि वैराग्य मार्गात काला हा विषय नाही. बरं, काला आपल्याच पृथ्वी तलावर आहे. वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो कवळ काही कार्याचे. वैकुंठामध्ये काला नाही. वैकुंठाच्या अधिपतींना काला खायचा होता म्हणून त्यांना पृथ्वी तलावर यावं लागलं. कारण वैकुंठात काला, भगवंतांना अवतार धारण करावा लागला काला खाण्यासाठी. भगवंतांना अवतार धारण करावा लागला कारण वैकुंठात काला नाही म्हणून इकडे यावं लागलं. मग काला कोणाला, अधिकारी कोण? तर एके ठाई जो एकनिष्ठ आहे परमात्म्या बाबतीत, जो भाविक आहे. तुका म्हणे भाविकाला
जो भाविक आहे, मग का भाविक तर सगळेच आहे. आमच्या डोळ्यात पाणी येतं सुदामचरित्र ऐकल्यावर, पण तो भाव टिकत नाही. तो टिकला की काल्याचा प्रसाद आपल्याला अमृत समान भगवंताची प्राप्ती करून देणारा होईल. भाविकपणा टिकला पाहिजे, नाही तर प्रसाद घेऊन चप्पल घालून जाताना तो दोनदा मागितलं पिठलं पण दिलंच नाही, असा भाविकपणा नको. म्हणजे दोनदा मागू नका असं नाही, मागा, पण जाता जाता आपल्या मनात झालेल्या उत्सवाबद्दल काहीतरी किंतु परंतु येऊन जात. आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावर जातो आणि तिथलं सगळं वातावरण पाहिल्यावर आपल्या मनात किंतु परंतु येतो. काही खरं नाही राहिलं तीर्थामध्ये काही खरं नाही. सगळीकडे पैसा चालतो. तू पैसा घेऊन जाऊ नको, तू फक्त भाव घेऊन जा. कितीही लांबून परमात्मा दिसला तरीही चालेल, तो बरोबर तुला जवळ बोलेल. तो परमात्मा बरोबर तुला जवळ बोलेल. आपल्याला सुख मिळालं नाही की आपण त्या ठिकाणची निंदा करायला लागलो. पण ती निंदा न करता परमात्म्याची इच्छा समजून, परमात्मा तुम्हाला जवळ गेल्यावरच पाहतो असं नाहीये. अगदी तुम्ही शेवटी असले तरी पाहतो. शेवटी असले तरी परमात्मा तुम्हाला पाहतो, पाहिल्याशिवाय सोडत नाही. आणि तुम्ही काय काय करता हे पण पाहतो. म्हणून आपण ज्या ठिकाणी जातो, तीर्थाला जातो, सद्गुरूंजवळ जातो, कुठेही जातो, तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, तिथं परमात्म्याच्या ठिकाणी गेल्यावर आपल्या मनात करुणा उत्पन्न झाली पाहिजे, तळमळ लागली पाहिजे परमात्म्याच्या भेटाची. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू, षडरी बुकुळ माझे तोडियाचा समंधू. भगवंताला भेटीची तळमळ लागली की आपण एकनिष्ठ एकतत्व व्हायला सुरुवात होते. म्हणून अधिकारी कोण, तर जो भगवंताच्या नामाबद्दल एकनिष्ठ आहे, जो भगवंताच्या नामाबद्दल एकनिष्ठ आहे तो ह्या गोष्टीचा अधिकारी. मग वाटण्याचे अधिकारी कोण हो? वाटण्याचे अधिकारी कोण? आपण कस काय? वाटण्याचे अधिकारी दोनच लोक, आम्हा देतो पंढरीनाथ, भानुदास गिरी गाथ, भानुदास गिरी गाथ, भानुदास गिरी गाथ, देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवंताचा वाटण्याचा अधिकार आहे. आणि दुसरा काला वाटण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्ञानोबा माऊली. मग तुकाराम महाराज काला वाटताय, तर का वाटताय? तर ते म्हणतात की मी का वाटतो अभंगाच्या पहिल्या चरणात. कंठे धरला कृष्ण माने, कंठे धरला कृष्ण माने,
कृष्णमणी. तुकाराम महाराज म्हणतात मी का वाटू शकतोय तर कंठी धरिला कृष्णमणी. मी माझ्या कंठामध्ये भगवंताचं नाम धरलेलं आहे. भगवंताचं नाम कसं आहे तर नाम गोड पुरे गोड सकळही. भगवंताचं नाम गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. भगवंताचं नाम कसं आहे गोड आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ते आम्ही कंठी धारण केलेलं आहे. आम्ही कंठी धारण केलेलं आहे. आणि अवघाजनी प्रकाश. त्या भगवंताचं नाम कंठी धरल्यामुळे सगळीकडे प्रकाशच प्रकाश माजलेला आहे. कशामुळे तर भगवंताच्या नामामुळे. 7 दिवसाच्या प्रवचनामध्ये आपण ऐकलं की नाम कसं जपायचं तर मनापासून. नामाचं उलट केलं की मन. मनापासून भगवंताचं नामस्मरण केलं की नाम आपल्याकडनं होतं. नेमकं काय होतं नाम जपाच्या वेळेसच मन इकडे तिकडे जात. मग अगदी सकाळी जपाला बसले आणि सुनेने ठेवलेलं गॅसवरचं दूध उतू जायला लागलं की त्या माळेमधून मन निघतं आणि एकदम मनात चालू असलेला जप मोठ्याने चालू होतो. रामकृष्ण हरे राम. ती सुनबाई म्हणते काय झालं. तिला काही समजत नाही. पाठीमागे गॅस असतो दूध उतू जातं. काय काय म्हणता आई. ती मग सासू म्हणते तरी काही समजत नाही. शेवटी ते जप करता करता थांबावं लागतं. अगं दुधाचा वास येतोय गॅस बंद कर. मग तुम्ही म्हणाल महाराज अशा गोष्टींकडे लक्ष ठेवायचं नाही का. मग तुम्ही स्वतः पहिले दूध तापवून घ्या मग जेवायला जपाला बसा. जिथं मन जिकडे जाईल तिकडच्या गोष्टी पहिले टाळून द्याव्या. आणि जाता येतं जाऊ द्या. आपल्याला चहाच प्यायचा नाही. मनाला आवरणं. आता मनाला कसं आवरलं जाईल तर भगवंताच्या नामाशिवाय मनालाही आवरलं जात नाही. भगवंताच्या नामाशिवाय मनालाही आवरलं जात नाही. मन आवरण्याकरता नाम, चित्त स्थिर राहण्याकरता नाम, शांत बसण्याकरता नाम. नामाशिवाय काहीच होऊ शकत नाही. नामामध्ये तत्व नाही रे अन्यथा. भगवंताच्या नामाशिवाय आपल्याजवळ काहीच नाही. आणि शांत राहण्याशिवाय काहीच उपायच नाही. काही उपाय असेल तर सांगा. भगवंताच्या नामाव्यतिरिक्त तुमच्या मनासारखा संसार चालावा
असं वाटत असेल तर काही तुमच्याजवळ उपाय असेल तर सांगा मला. काही उपाय असेल तर सांगा. संसार तुमच्या मनाने चालतो का भगवंताच्या मनाने? बोलत चला, म्हणजे मला बरं वाटेल की झोपले नाही तुम्ही. भगवंताच्या मनाने चालतो का तुमच्या? तर भगवंताच्या. आपल्या मनाने चालतो का कधी? आपल्या मनाने चालला असतं तर डोक्यावरचे केस पांढरे होऊ दिले असते का आपण? दात पडू दिले असते? बिलकुल. बरं गुडघे दुखूच दिले नसते. खुर्च्यांचं कामच नव्हतं. मग आपल्या मनासारखं काहीच होत नाही आणि आपल्या मनासारखं होतही नाही. आणि उद्वेग कोण करतं? आपणच. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. ते भोगावंच. आणि मग मनासारखं नाही झालं की मनुष्य काय म्हणतो? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असून द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहतोच. माझा कीर्तनातला नेहमीचा शब्द, ठेविले अनंते तैसेची राहतोच. तुम्ही मनासारखं स्वतःला ठेवू शकता का? नाही. भगवंताने ठेवलं आहे म्हणून तसेच आपण राहतो. आपल्या मनासारखं आपण राहू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की त्या भगवंताच्या नामाने, ते भगवंताचं नाम मी कंठात धारण केलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की मी भगवंताचं नाम कंठात धारण केलं आहे. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. त्याच्यामुळे मी काला वाटू शकतो. आणि मी भगवंताचं नाम कंठात धरलेलं आहे, त्यामुळे मी काला वाटू शकतो. आणि कसा पाहिजे काला? तर तुम्हाला पाहिजे तेवढा घ्या. याल तरी या रे, याल तरी या रे. आजी देतो कसं? पोटभर. म्हणून प्रसाद घेताना सगळ्यांनी पोटभर खायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात की आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. तुम्ही नको नको म्हणाल तोपर्यंत आम्ही वाढतच राहू. म्हणून घरी जाऊन खाऊ असा विचार करू. तुका म्हणे प्रसाद खायला तुकाराम महाराजांनी जागा काय सांगितली आहे? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. म्हणून भगवंताच्या समोरचं प्रांगण ते वाळवंटच आहे. तिथंच बसून पोटभर खा. घरी घेऊन जायचं तर घेऊन जा, मला म्हणायचं नाही, पण इथं खा आणि मग घरी घेऊन जा. पुरे म्हणाल तो बरी. तुकाराम महाराज म्हणताय कसं देऊ? तुम्ही पुरे म्हणाल बस झाला, आता नको. आणि तो प्रसाद पोटात गेल्यानंतर काय होईल? पाहे बा प्रसादाचे चिरगूट, तैसा मी एक पतित. पाहे पा ध्वजेचे चिरकुट, तैसा मी एक पतित. पाहे पा प्रसादाची वाट. म्हणून भगवंताच्या काल्याची वाट पाहणारा भाविक असतो. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. काला घ्यायचा आणि आपला आपला खायचा असा काला वाटायला सांगितलेला नाही. काला खायचा, पाहायचा
हिरवी मिरची घ्यायची आणि शेजारच्या तोंडात टाकायची, असाही नाही खायचा. दोन बाईने मला 7 दिवस नुसत्या जागावरून भानगडी केल्या, तिथे 2 लवंगी मिरच्याच खाऊ घालते. असा प्रसाद खाऊ घालायचा नाही, तो भाविकाचं लक्षण नाही. काला वाटू एकमेका कसा वाटायचा, प्रेम भराने काला वाटायचा. भगवंत कशाने बांधला जातो तर प्रेमानेच बांधला जातो. बांधित होती उखळी समाधा, रडे दधी तो नवनीत खाता. भगवंत कशाने बांधला जातो तर प्रेमानेच बांधला जातो. प्रेमाचा प्रेमाची भुकेली आहे. मार्कंडेय ऋषींनी मी काल शेवटच्या दिवशी बोलता बोलता मार्कंडेय ऋषींनी भगवंताची केलेली स्तुती, प्रलय काल झाला आणि मार्कंडेय ऋषींनी भगवंताची प्रेमभरीत स्तुती केली आहे. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिमेषयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. जिह्वेऽपि बस्वं भज सुंदराणि कृष्णस्य नामानि मनोहराणि. भगवंता तुझं नाम मनोहर आहे. आणि भगवंताला आज विचारलंय की मला तुमची माया दाखवा. म्हणून सगळ्या जगामध्ये प्रलय झाला, पाणी झालं. एका पिंपळाच्या पानावर भगवान बालस्वरूप पायाचा अंगठा चोखत होते आणि तसं दर्शन मार्कंडेय ऋषींना दिलंय. का मुखी घातिला चरणांगुष्ट. हरिवरदामध्ये श्रीधर स्वामी म्हणतात, का मुखी घातिला चरणांगुष्ट, का असे गोडी त्यात वरिष्ठ. काय गोडी असेल त्याच्यात वरिष्ठ. का माझे भक्त वाखाणती इष्ट. माझे भक्त याचं का एवढं ध्यान करतात पायांचं, तर खरंच हा अंगठा गोड आहे का म्हणून चोखून स्वतः भगवंतांनी पाहिला. का ऐसे एक फळ आणिता पिता स्वयं चोखिता. तदनंतरे पुत्र झडप घालिता फळ त्याचे परी. जर एखादा आंबा आणला आणि लहान मुलाला त्या आंब्याची गोडी कळत नसली तर वडील काय करतात, तो आंबा पिळून दाखवतात, चोखून दाखवतात की खूप गोड आहे, तू खा. मग तो बाळ त्या आंब्यावर झडप मारतो आणि तो आंबा खातो. त्याप्रमाणे भगवान स्वतःचा चरणांगुष्ट तोंडात घालतात आणि भक्तांना सांगतायत की याच्यातच खरी गोडी आहे, तुम्ही पण याला घ्या. कवित्वाने काय कल्पना केली असेल. कवी कुठपर्यंत जातील. नाही तर आपले कवी म्हणजे रेनॉल्डचा पेन घ्यायचा, नदीकाठी डोक्याला खाजवत बसायचं, ना आकाशात तारा पडला वरतून फळ पडलं, असं कवित्व नाही. विचार केला आहे एका कवीने. पांडुरंगाने कमरेवर हात ठेवले, भगवंतांनी पांडुरंगांनी कमरेवर हात ठेवले तर का ठेवले असतील याच्याबद्दल कवित्व केलंय. काय कवित्व केलंय. पार्थ चंदन वाजी रश्मी कलनात
गोदोहनात गोपिका किलो तुंग कुचग्रहान मुरलिकान संधारण जाचकृत क्रोधुखलबंधनास्य वहनात गोवर्धनोद्धारणात शांतम पाणी पुदत तदत कटितडे श्री विठ्ठले ओवतू. काय तर पार्थस्यंदनवाजी रश्मिकलनाथ देवा, त्या अर्जुनाचं पार्थ करताना रथाचं सारथ्य करताना तुझे हात आणि कंबर दुखले म्हणून तू कमरेवर हात ठेवले का? पार्थस्यंदनवाजी रश्मिकलनाथ का? गोदोहनात का? 9 लक्ष गाई घरी त्यांचं दूध काढता काढता तुझे हात दुखले म्हणून तू कमरेवर ठेवले का? गोपिका किलो तुंग कचग्रहान मुरलिकान का? गोपिकां करता तू मुरली वाजवली म्हणून तुझे हात दुखले म्हणून तू कमरेवर ठेवले का? संधारणच्या चक्रुत क्रोधू खलबंधनास्य वहनात का? आईने तुला उखळाला बांधलं तेव्हा तुझे हात मागे गेले ते दुखले म्हणून तू कमरेवर ठेवले का? क्रोधू खलबंधनास्य वहनात का? गोवर्धनोद्धारणात का? गोवर्धनाला धारण केल्यामुळे तुझे हात दुखले म्हणून तू कमरेवर ठेवले. गोवर्धनोद्धारणात गोपिका कुंज तिलग्रहान मुरलिकान संधारण जाचकृत क्रोधू खलबंधनास्य वहनात गोवर्धनोद्धारणात शांतम पाणी पुदत तदत कटितडे श्री विठ्ठले ओवतू. हे देवा, हे मी फक्त विचार केला. कवी म्हणतो तू कमरेवर हात का ठेवले हे तुझं तुलाच माहिती. ठला विठ्ठल ते लाल बटन कमी कर, ते इकडचं. हा का ठेवले देवा तू हात कमरेवर? तर हे तुझं तुलाच माहिती. आपण म्हणू पुंडलिकान ठेवले, पण पुंडलिकाला बुद्धी देणारे कोण होते? परमात्मा. म्हणून काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, कुठलाही संभ्रम न करता एकमेकांना काला वाटायचा. वाकुलिया ब्रह्माधिका, आपण काला खाताना ब्रह्मदेवाला चिडवायचंय की तुला भेटत नाही पण मला भेटतंय. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव, उत्तम की बुवा मी तुमच्यापेक्षा उत्तम आहे, मला पहिले प्रसाद मिळाला असं ब्रह्मादिकांना दाखवायचंय. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात
रंगाला सुरुवात करण्यापूर्वी उत्तर रंगाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचं भजन करू. छान जोरात मस्त टाळ्या वाजवा. आपण बऱ्याच वेळेस टाळ्या वाजवतो. कसे हाकलले तुझे आईबाप, असं टाळी वाजवतो ना आपण, किंवा नवरा घरी आल्यावर हाकलले बा तुझे आज आईबाप, द्या टाळी. तर तशा वाजवण्यापेक्षा भगवंताच्या मंदिरात वाजवा, छान वाजवा, जोरात भगवंताचं नामस्मरण करा. राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधा रमन हरि जय जय राधे, राधा रमन हरि जय जय राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमन हरि जय जय राधे. बोला राधा रमन हरि जय जय राधे. बोला बोला राधे राधे गोविंद गोपाल राधे, 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 राधा रमन हरि जय जय राधे, राधा रमन हरि जय जय राधे, राधे रमन हरि जय जय राधे. गोपाल कृष्ण भगवान की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गेले 7 दिवस आपण परमात्म्याचं चरित्र ऐकत आहोत. भगवंतांनी मथुरेमध्ये अवतार धारण केला. लीलाने भगवान नंदराजांच्या घरी गेले. यशोदा मायेच्या अधिपत्याखाली जाऊन झोपली होती. वसुदेवांनी यशोदेच्या शेजारी भगवंताला ठेवलं. वसुदेव निघून गेले. नंदराजांना कळलं, आनंद झाला. नंद घेर आनंद भयो जय कन्हैया लाल की. भगवान पुतनेचा वध केला. सगळे हळूहळू हळूहळू लीला चालू होत्या. भगवंताने माती खाल्ली आणि तोंड बंद करून ठेवलं. आई म्हणाली, काय खाल्लं दाखव. काही नाही खाल्लं. म्हणून आईने तोंडात बोट घातलं आणि तोंड मोठं करायला लावलं. कृष्णा तू खोड्या करू नको रे, करू नको माझ्या बाबा. मुख उघडून करी आ आ आ. कृष्णा तू खोड्या करू नको रे, करू नको माझ्या बाबा. भगवंताने मुख उघडल्याबरोबर विश्वरूप दर्शन दिलं. सगळी मुखामध्ये सगळी पृथ्वी दाखवली. आई घाबरली. मायेनं पुन्हा आईला त्या गोष्टीचं विस्मृती करून दिली की माझा काना ब्रह्म आहे. म्हणून अनेक भगवान रांगू लागले. दह्या दुधाचे मडके फोडू लागले आणि गायी चारण्यासाठी वनात जाऊ लागले. गायी चारण्यासाठी वनात जाऊ लागले. बासरी आजोबांकडनं शिकले. वेणू वाजवू लागले.
आणि सगळ्या मित्रांचं ठरलं की उद्या आपल्या घरून दही भात घेऊन यायचं, आपण सगळे एकत्र मिळून जेवू. पण मग कृष्णा घरून आई दही देणार नाही रे, जंगलात घराच्या बाहेर दही देत नाही. मग काय करायचं म्हणे, असं सांगा आईला. घरी जाऊन प्रत्येकाचं बोलणं एकच ठरलं पाहिजे, कारण सगळ्या तुमच्या ज्या सगळ्या आई आहेत त्या संध्याकाळी दीप लावायला माझ्या घरी येतात आणि त्यांचं बोलणं होईल एकमेकांचं. तर सगळ्यांनी एकच गोष्ट सांगायची म्हणे, काय, आम्ही जंगलात गेले असता आम्हाला गाढवावर एक हिरवी पातळ नेसलेली स्त्री दिसली. तिने सांगितलं की तुझ्या आईने मला दही भात आणून दिला नाही तर तो उद्या येताना घेऊन ये. असं सगळ्यांचं ठरलं. सगळ्यांनी घरी गेल्यावर गायी लावल्या आणि संध्याकाळी सगळ्यांनी एकाच वेळेस आईला सांगितलं, आई आज गाढवावर बसलेली देवी दिसली, ती म्हणाली की तुझ्या आईने दही भात दिला नाही म्हणून उद्या येताना दही भात घेऊन ये. तर आई उद्या दही भात घेऊन जावा लागेल. शीतला मातेकरता दही भात मागितला असं भगवंतांनी सगळ्या मुलांनी सांगितलं. सगळ्यांनी दही भात घेतला आणि काला करायला जाऊ लागले. त्या काला भगवान करणार म्हणून ब्रह्मादिक इंद्रादी देवांना सुद्धा वाटलं की हे काला आपल्याला खावा, पण सरळ गेले नाही. तर ब्रह्मादिक देव सुद्धा त्या काला खाण्यासाठी जळी झाले. जळात मासे झाले किंवा हे हात धुतील आणि ते कण आपल्याला खायला मिळतील असा विचार त्यांचा. पण भगवंताने सांगितलं, बघा आपण आता करतोय दही भाताचा काला, हात अंगाला पुसायचे आणि पाणी कसं प्यायचं तर गाय पिते तसं तोंडाने पाणी प्यायचं. म्हणून गोपाळ काल्याची तयारी झाली. भगवान सगळ्यात लहान आणि सगळे गोल करून बसले. तर काही गोपाळ म्हणे, देवा तुझी पाठ आमच्याकडे येते तर तुझं मुख आमच्याकडे यायला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी आपल्या घोंगड्या काढल्या, घोंगडीवर घोंगडी, घोंगडीवर घोंगडी, आणि त्याच्यावर बसले परमात्मा. अर्धचंद्राकार झाले सगळे गोपाळ, अर्धचंद्राकार सगळे गोपाळ बसले. कमी उंचीवाले पुढे आणि जास्त उंचीवाले मागे, असं सगळे बसले. सगळ्यांचा आलेला दहीभात एकत्र केला आणि भगवान एकमेकांच्या मुखात भरत आहे. काय, गोपाळ काला गोड झाला, गोपाळ काला गोड झाला, गोपाळ काला गोड झाला, गोड झाला, गोपाळांनी गोड केला, गोपाळांनी गोड केला, गोपाळांनी गोड त्या बालकांच्या मनात आलं की ब्रह्मादिक देवांना सुद्धा भेटला नाही. पण आम्ही पहिले सांगितलं, जो वाटतो तो खाऊ शकतो का? ब्रह्मादिक देवांना सुद्धा भेटला नाही हा काला. तर गोपाळांच्या मनात आलं, आम्ही कसे आहोत? बळी वीर गाढे. म्हणून महाराज शेवटच्या भैरवीत सांगतात,
नाही बंद करा म्हणा.